श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा मॅजिकल नंबर्स काही जे तुम्हाला अत्यंत जास्त आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत असे काही नंबर आपण बघणार आहोत. त्याचबरोबर काही 2-3 सेवा, विशेष सेवा त्या दररोज महिलांनी केल्या तर घरामध्ये काहीच तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. आता एका महिलेला काय हवं असतं तर आपला पती आपला ऐकावा किंवा आपल्या मुलांनी आपलं ऐकावं, मुलांची चांगली प्रगती व्हावी, पतीची प्रगती व्हावी, नोकरी करत असेल प्रमोशन मिळावं, व्यवसाय करत असेल तर त्याच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी. याखेरीज स्वतःसाठी एक स्त्री कधीच काही मागत नाही. म्हणूनच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही मॅजिकल अंक सांगणार आहे आणि या अशा 2-3 सेवा सांगणार आहे ज्या केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा फरक पडेल. कसे वापरायचे असतात हे अंक, कसं बदलतं तुमचं नशीब, हे पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. काही ठराविक अंक आहेत ज्याच्यामध्ये न्यूमरोलॉजीमध्ये या अंकांना खूप जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि हे अंक जितके जास्त आपण वापरू, आता आपले भरपूर फॅमिलीमधले मेंबर आहेत जे मी दिलेले नंबर एकही दिवस न चुकता वापरतात आणि मी स्वतः पण वापरते आणि त्यामुळे माझं आयुष्य सेटल आहे. म्हणजे उतार चढाव होत नाहीत असं माणूसच नसतं, पण अगदीच चणचण भासली आहे किंवा मला खूपच त्रास होतोय आर्थिक असं होत नाही. कारण मी कुठलीही उपाय असेल किंवा सेवा असेल तो अगदी कंटिन्यू करते. सगळ्यात पहिला अंकांचा राजा म्हणेन मी त्याला, तो म्हणजे 24 अंक. 24 अंक तुम्ही काय करायचं मी तुम्हाला सांगते. चंदन, केवडा, गुलाब या तिन्हीपैकी कोणतंही एक अत्तर घ्यायचं. आपला हा जो उंच, आता माझा आज लिहून व्हायचंय अजून, हा जो शुक्राचा पर्वत आहे, अंगठा बरोबर अंगठा, डावा हात आणि बरोबर हा शुक्राचा पर्वत, ह्याला म्हणतात शुक्राचा पर्वत. इथं आधी अत्तर लावून घ्यायचं. एक अत्तर स्वतःसाठी आणून ठेवा आणि चांगल्या क्वालिटीचं आणा. तुम्हाला पाहिजे असेल माझ्याकडेही मिळेल. केवडा, चंदन किंवा गुलाब किंवा हे तिन्हीही तुम्ही वेगवेगळ्या रीतीनं वापरा. कारण गुलाबाचं अत्तर हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, केवड्याचं अत्तर हे आपल्या संरक्षणासाठी आहे आणि चंदनाचं अत्तर हे प्रॉस्पेरिटी म्हणजेच आयुष्यामध्ये समृद्धी येण्यासाठी आहे. त्यामुळे तिन्हीही चांगल्या क्वालिटीचे हवे असतील तुम्हाला, जे मी स्वतः यूज करते ते तुम्हाला नंबर मी देत आहे. इथे अत्तर लावून घ्यायचं. थोड्या वेळ हा शुक्र पर्वत जागृत करायचा. फक्त इथे अत्तर लावून झाल्यानंतर आपण जिथं घड्याळ घालतो, डावा हात, मी डावा हात सांगते, इथे थोडंसं लावायचं. त्यानंतर या ठिकाणी लावायचं आणि इथे मागं लावायचं. एवढ्या ठिकाणी या दोन्ही कानांच्या मागे अत्तर लावायचं. हे अत्तर लावून झाल्यानंतर आपण सेवेला आधी प्राधान्य देऊया. सेवा काय करायच्या? दररोज सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा नक्की लावा तुम्ही, गाईच्या तुपाचा दिवा. अगदी मी म्हणते महिन्यातनं तुम्ही एका वेळेस तरी सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा सोडू नका. एक मुख्य दरवाजात आणि एक देवाच्या देवघराच्या समोर तुपाचा दिवा लावा. तेलाची समई लावा. तेलाची समई आपल्या डाव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला लावून घेतल्यानंतर अघोरी लक्ष्मी सिद्ध जपमाळ जी आपल्याकडे मिळते ती तुम्ही घ्या किंवा तुमच्याकडे असेल ती वापरा. इथे कारण मी आता प्रमोशन करत नाहीये, पण ती घेतली तर चांगलं आहे. कोणतीही माळ घ्या आणि त्याच्यावर रोज तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणा. आता जर प्रायव्हेट मंत्र, तुम्हाला पर्सनली मंत्र हवा असेल, तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. पण आपल्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त फ्री गोष्टी म्हणजे बिना खर्चिक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून तुम्हाला सांगते की कमलात्मक मंत्र म्हणा आणि ओम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही म्हणून झाल्यानंतर, तुमचा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताला अत्तर वगैरे लावून तुम्ही घेतलेलं आहे तिथं तुम्हाला 24 अंक लिहायचा आहे. हाताच्या या बाजूला 24 अंक लिहायचा आहे. हा अंक म्हणून झाल्यावर महालक्ष्मीच्या नजरेला नजर म्हणजे महालक्ष्मीला आपण बघायचंय आणि महालक्ष्मीला एवढंच म्हणायचंय, काही मागायचं नाहीये, की तुझी कृपा आमच्या कुटुंबावर राहू दे, आमच्या घरात तुझं वास्तव्य होऊ दे. बस एवढंच. मला लाख रुपये पाहिजेत, मला 2 लाख पाहिजेत, काही नाही, फक्त तुझी कृपा राहू दे. लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा म्हणजे साक्षात आपली परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. आता नंबर दुसरा,
1176 तो आपल्याला इथे इथे लिहायचा आहे. पेन कोणता? ग्रीन कलरचा. अगदीच तुमच्याकडे नसेल, तुम्हाला आणून देणारं कोणी नसेल, तुम्ही पेन आणू शकत नसाल हिरवा स्केच पेन, तर तुम्ही निळ्या पेनाने लिहा. काळा आणि लाल पेन आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाहीये. इथं 24, इथं 1176 हे दोन नंबर तुमचं भाग्य पलटून टाकतील जर तुम्ही हे कायमसाठी वापरले. ताई किती दिवस? मी सांगेन तुम्हाला आयुष्यभर वापरा. ना याला पिरियडचं बंधन आहे, ना याला सुतकाचं बंधन आहे. हां, पिरियड सुतक असेल तेव्हा देवापाशी न बसता आपण जिकडे बसतो कुठेही तिथे बसून लिहायचा. पण जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा करता सकाळी संध्याकाळी, तेव्हा तुपाचा दिवा लावून मंत्र जप करून हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे. आता 24 त्याची बेरीज होती 2 आणि 4 6. 6 म्हणजे शुक्राचा नंबर आहे आणि शुक्र मजबूत असेल तर आपल्याला लक्झरियस लाईफ, जे आपली स्वप्न असतात प्रत्येक स्त्रीची असतात, गाडी असावी, बंगला असावा किंवा घर असावं, छानसं कुटुंब असावं, बंगला घर नाही किमान 1 RK तरी असावा. अशा पण फॅमिली आहेत ज्यांना आयुष्यभर म्हणजे त्यांचं निम्म आयुष्य गेलं तरी ते भाड्याच्या घरात राहतात आणि मग वाटतं की अरे आपल्याच बाबतीत असं का. तर बघा, तुम्ही कष्ट भरपूर करूनही जर तुम्हाला नशीब किंवा तुमचं म्हणतो ना लक फॅक्ट साथ देत नसेल तर तुम्हाला हे उपाय काम केल्याशिवाय राहणारच नाहीत. अशा अनेक नंबर आहेत. जर तुम्हाला तुमच्या अडचणींनुसार तुमची पत्रिका बघून कुंडली बघून माझ्याकडून एखादा अंक घ्यायचा असेल, तुम्हाला मंत्र घ्यायचा असेल तर तुम्ही ते पेड कन्सल्टेशन पण घेऊ शकता. पण ज्यांना नाही परवडत आहे, आम्हाला काही पेड कन्सल्टेशन नाही परवडत, त्यांना माझी बिलकुलही जबरदस्ती नाही. त्यांनी हे नंबर वापरा. मी स्वतः वापरते हे अंक सोडूनही मी काही अंक वापरते जे मी माझ्या डेली आयुष्यात माझ्या बेडला माझ्या हॉलमध्ये जे मी लावलेले आहेत आणि जे मी सतत म्हणते. स्विचवर्ड्स आहेत काही जे सतत 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 बोलल्यानं तुम्हाला खूप, आणि ज्यांना मंत्र जपाला वेळ नाही आहे ना त्यांनी मी तुम्हाला मागं सांगितले श्रीम म्हणा, नुसतं श्रीम म्हणा, श्रीम ब्रजी म्हणा. आता ब्रजी बरं का, बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. श्रीम ब्रजी तुम्ही म्हणा, बघा तुम्ही या स्विचवर्ड्समध्ये फायदा आहे. कारण श्रीम हा महालक्ष्मीचा सगळ्यात महामंत्र, बीजमंत्र ज्याला आपण म्हणतो तो आहे. त्यामुळे श्रीममध्ये खूप काही दडलेलं आहे. सगळ्या देवांच्या जशा आपण गुरुची सेवा, आपण महाराजांची सेवा करतो ना, त्यामुळे आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतो. पण जेव्हा आपण भगवान नारायण आणि महालक्ष्मी यांची सेवा करतो तेव्हा आपलं आर्थिक परिस्थिती सुधारते. त्यामुळे आपल्याला जसं आपण स्वामी सेवा करतो, 3 अध्याय वाचतो किंवा 11 माळी करतो, पण आपण महालक्ष्मीची सेवा करायला विसरतो. काही जण म्हणतात, आता मला जे पेड कन्सल्टेशन येतात त्यातून मी अनुभव सांगते की ताई आम्ही श्रीसुक्त रोज लावून देतो. अरे लावून देतो नाही, तुम्हाला जेवण जर लांबून दाखवलं आणि पोट भरलं का विचारलं तर तुमचं पोट भरेल का? नाही. तुम्ही स्वतः म्हणा, 4 दिवस उच्चार चुकतील, कंटाळा येईल, जांभया येतील, पण नंतर तुमचे ते उच्चार सुधारतील, तुम्हाला त्याची आवड लागेल. श्रीसुक्त फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल, नुसतं म्हणा. आणि खरं सांगते, या सेवांना 5 मिनिटाच्या वर लागत नाही जेव्हा तुम्ही त्या मनापासून करता. महालक्ष्मी अष्टकम सुद्धा इतकी महान सेवा आहे लक्ष्मीची की स्त्रियांनो करा. मी वारंवार का सांगते, कोणी म्हणतं की तेच सांगता, पण तेच तुम्हाला केलं पाहिजे. तुम्हाला ते केलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. फक्त लक्ष्मी कुंचन घेतलं रिझल्ट दिसणार आहेत का? बिलकुलही नाही. नुसतं हातात ब्रेसलेट घातलं रिझल्ट दिसणार आहेत का? बिलकुलही नाही. कारण आम्ही सिद्ध करून देतो, म्हणजे आम्ही फक्त एक ऊर्जा त्याच्यामध्ये पूजा करून देतो, पण त्यानंतरच्या सेवा तुम्हाला करायच्या तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट लागणार आहे. माइंड पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह लोकांच्यातनं पटकन बाजूला व्हा, पॉझिटिव्ह बोला. वास्तू तथास्तू म्हणते, त्यामुळे जितकं चांगलं बोलाल, घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं, जेवढं चांगलं बोलाल तेवढं तुमच्याबरोबर चांगलंच होणार आहे. आणि जितकं तुम्ही वाईट बोलाल, मी माझा अनुभव सांगते. मी ब्लॉग टाकला आहे बघा सुनेत्रा लाईफस्टाईलला. मी ओळीनं 15 दिवस म्हणत होते की ही जी प्लाझो पॅन्ट आहे ती घातल्यावर मी पडणार आहे. मी स्वतः कधीच अशी बोलत नाही, पण माझ्या तोंडातून जात होतं मी पडणार आहे. मी 3 वेळा वाचले आणि चौथ्यांदा अशी पडले की मला आयुष्यभराचा धडा मिळाला. छोटंसं उदाहरण का दिलं, कारण मी त्या युनिवर्सला सतत संदेश पाठवत होते की युनिवर्स मी पडणार आहे बरं का, मी पडणार आहे बरं का. झालं एक्झॅक्टली तसं. 3 वेळा मला युनिवर्सनं सांगितलं की तू पडणार आहेस. मी वाचले
पण चौथ्यांदा मागता युनिवर्स म्हणाले की चल आता मी तुला ते देते. हे मला तुम्हाला सांगायचे की ब्रह्मांडाला कदाचित तुम्ही लाख मागत असाल ना, तर त्याला करोडो द्यायचे असतील. त्यामुळे इच्छा मोठी ठेवा. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. कमेंट जे लोक करतात की तुला मिळाले का करोड, हो मला मिळाले करोड, कारण मी ते युज्युअलाइज करते. मी करोडपती आत्ता नसेल ना तरी मी होणारे ह्याच्यावर माझी खात्री आहे आणि म्हणून मी ते मॅनिफेस्टेशन करते. आणि मॅनिफेस्टेशन हे 100% वर्क करतंच. हे मी तुम्हाला काय म्हणतात, नाही झालं तर मी हा व्हिडिओ पण काढून टाकेन. जर तुम्ही मॅनिफेस्ट केलं दररोज कंटिन्युअसली आणि जर तुम्हाला ते नाही मिळालं तर मी माझं नाव बदलेन. मला फक्त सांगा. चला, आजचा व्हिडिओ इतकाच. लक्ष्मी कुंचन ज्यांना हवा आहे तुरंत लगेच संपर्क साधा. पेड कन्सल्टेशन ज्यांनी पैसे भरले आहेत रात्री 10 ते 11च्या दरम्यान कॉल लावा. मी रोज 2 कॉल घेते. अजून वाढवण्याची इच्छा आहे माझी. ज्यांना पेड कन्सल्टेशन हवं आहे त्यांनी खाली संपर्क साधा. ज्यांना पर्सनली काही प्रायव्हेट मंत्र नंबर पाहिजे आहेत त्यांनी पण संपर्क साधा. ब्रेसलेट ज्यांना हवे आहेत, अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ ज्यांना हवी आहे त्यांनी कृपया संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.